बदलत्या वातावरणाचा गहू पिकावर परिणाम होतोय। नाशिकच्या येवल्यातील शेतकरी यामुळे चिंतेत सापडलेत। नाशिक जिल्ह्यात यावर्षी गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। सुरुवातीला पीक स्थिती समाधानकारक होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे गव्हाच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे। उत्पादन खर्चात पुन्हा वाढ होते। यंदा आधीच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। यावेळी नाशिक जिल्ह्यामध्ये गव्हाचं लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे आपण येवल्याच्या ग्रामीण भागात आलेलो, या ठिकाणी गव्हाची लागवड झालेली आहे। मात्र या गहूचे उत्पन्न वाढले असले तरी देखील नक्कीच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे या गव्हा पिकावर फवारणी करण्याची वेळ येत आहे। आपल्यासोबत काही गहू उत्पादक शेतकरी काय सांगाल की गव्हाची लागवड बऱ्यापैकी झाली यावेळी? हो, यंदा गव्हाची लागवड भरपूर प्रमाणात आहे, परंतु मध्ये मध्ये धोका आलं, काही रोगराई जास्त प्रमाणात वाढल्यामुळे थोडा त्रास झाला। परंतु शेतकरी आता औषधं फवारणी करून सगळं व्यवस्थित केलंय, पण आता सरकार काय करेल याच्यावर अवलंबून आहे। कारण कांद्याला भाव नाही, गव्हाला पण भाव नाही, मक्याला भाव नाही। आता यावेळेस जरी निदान शेतकऱ्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल, कारण आता गव्हाला सुद्धा यंदा ॲव्हरेज जर मिळालं तर भाव मिळणार नाही, ही परिस्थिती निर्माण झालेली। तेव्हा सरकार मायबाप काय करील त्याच्यावर अवलंबून आहे आमचं। नक्कीच गव्हाचं उत्पादन नक्कीच जास्त झालं तरी मात्र सरकार याला भाव देतं का नाही आणि या गव्हाला भाव राहतो का नाही हे नक्कीच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।